अरे वेलकम आमच्या घरी. काय म्हणता? हॅलो. काय नाही, बिग फॅन. आणि आपल्याला बोलवला फिरायला जायचे आम्हाला. उद्या चाललो आम्ही चिखलदरा. आता सो गाईस, तर फायनली आता आमच्या जेवण वगैरे तर भाऊच्या घरी झाला. चिल केला मस्त भाऊ वहिनी सोबत. आणि आपला इथं मित्र राहते यश संबलकर म्हणून माई स्टार आहे यवतमाळच्या. आता चला त्याला पण भेटून आपण. तुम्ही कंटिन्यू करा ब्लॉग. आमची गाडी थोडीशी खराब, काऊन की आमची मर्सिडीज होती का नाही. भूत आहे, मला तर खूप भीती लागते. मित्रांनो, एवढा मोठा किस्सा बघितल्यानंतर कोणाची पण फाटण. तो जो आहे ना तो एक माणूस आहे. तू हिमांशू, अरे नको थांबू इथं. युटर्न पाहतो मी. युटर्न. अरे हिमांशू इथं थांबव. अरे नको इथं तिकडे नको चालू आपे. युटर्न पाहत आहो. भाऊ तुम्हाला प्रॉपर तर दिसला नसाल, कारण तो हडबडीने आमच्या अंगावर आला. आणि actually मध्ये तुझ्या अंगावर याच्या आधी पहिले माझ्या अंगावर किती आला जुऱ्यानं. अरे तो माई माणूस आहे. माणूस येते भूत आला असता एकट्याला दिसते तो. अरे बस आता पहिले चाल रे. अबे लवकर लवकर. चाल भाई, आता तू तरी चाल प्लीज, चाल सोबत. पकड पकड पकड. खाऊन दे. अरे हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज आजचा ब्लॉग बड़ा इंटरेस्टिंग हो रहा है, कारण आज आला हो मी येतं यवतमाळमध्ये. तर यवतमाळ सिटी आहे, आपल्यासोबत आपला अभय भाऊ आहे. तर मी कशासाठी आलो, कायसाठी आलो, तर तुम्हाला सगळं समोर माहीत होऊन जाईल. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर भाई सबस्क्राईब करा. आणि चला भाई. काय बोलते हिरो? काही तर नाही भाऊ. आले अरे बस क्या पुरी ऑन गँग फायर काम आहे तुमच्या. आपले स्पॉन्सर आहे. हो भाई दीप भाऊ. हा बरोबर. तुला कसं वाटलं आमच्या यवतमाळात येऊन? अरे त्या बसवाला लवकर चालवत नव्हता. किती वाजे निघून मी 11:30 वाजे निघून आता पोहोचते 4:30 वाजे. चला आता फ्रेश फ्रेश होऊन चला. सो गाईस, तर फायनली आता जस्ट ना आम्ही वैभवच्या घरी पोहोचला. तर चला आता वहिनीसोबत भेट करून देतो तुमची वाली. पाणी घेऊन यायला कोण आलं आपले. अरे वेलकम आमच्या घरी. काय म्हणता? हॅलो. काय नाही, बिग फॅन. छोटा मोठी वाटते serial मध्ये आहे ना. असा छोटा वाटते आहे ना. चला, चांगलं वाटलं. पाणी घेऊन या. कसा वाटला भाऊ? मस्त वाटलं. ओळखले का भाऊले? भाऊचा बी युट्यूब चॅनल आहे आपले वैभव भाऊ. आणि आपल्याला बोलवला फिरायला जायचे आम्हाला. उद्या चाललो आम्ही चिखलदरा. आता भाई ब्लॉग सेकंडवाला याच्यामध्येच येईल. याचे 2 पार्ट बनतील, तर तुम्ही पूर्ण ब्लॉग पाहाल. ब्लॉग खूप लंबा होणार आहे. आणि वहिनी बसल्या तिकडे मस्त चिल करून आले आहेत. आता 4 लाख फॉलोअर झाले. आज केक वगैरे कट करणार आहे आम्ही. आणि खूप खूप अभिनंदन. 4 लाख थँक्यू थँक्यू. तुम्ही आल्याबद्दल तेच लय चांगलं वाटलं आम्हाला. हा. आणि आमचे तिकडे अभय भाऊ बसले आहेत, आमचे कॅमेरामॅन शूटर आहेत. आणि हे वैभव भाऊचे कॅमेरामॅन. हा सही आहे. ते तिकडे आपली मैत्री करून राहिले आहे. काय म्हणता बहिणीची तुम्ही? काही नाही. कसा वाटला? राहिले कॅमेरा. काही नाही, खूप छान वाटलं तुम्ही आले तर. आणि जसे लंकेश भाऊ व्हिडिओत आहे तसेच फ्री रिअल मध्ये पण आहे. काहीच बदलाव नाही. त्यांचं नेचर खूप चांगलं आहे. आम्हाला तर खूप आवडले. आणि तुम्हाला कसे वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा. तुम्ही चांगलं नाही वाटत. हा हँडसम बॉय. तर आता काय काहीच नाही बोलत बा मी. सो गाईस, तर फायनली आता आमच्या जेवण वगैरे तर भाऊच्या घरी झाला. चिल केला मस्त भाऊ वहिनी सोबत. आणि आपला इथं मित्र राहते यश संबलकर म्हणून माई स्टार आहे यवतमाळच्या. आता चला त्याला पण भेटून आपण. तुम्ही कंटिन्यू करा ब्लॉग म्हणजे बहुत झिलपिल ओरला. तर तुम्ही टेन्शन न घ्या, मी करतो त्याला क्लिअर. आलो तुम्ही प्रकट झाले सर. हॅलो सर, नमस्कार. ब्लॉग चालू आहे का? हो ना. यश भाई ने एक कोल्ड कॉफी पहली बार मैं देख रहा हूँ ये चीज. क्या है, तो चलो ट्राय करते अभी. तर फायनली आता आमची पॅकिंग झालेली आहे. तर पाहू शकता आम्ही पुरा महिन्याभराच्या टूरसाठी पॅकिंग केला. बढिया बॅग पूर्ण फुल पॅकिंग के साथ. काय जा रे गाईज? चिखलदरा.
बस क्या चिकलदरा में जाएंगे, ब्लॉग चल रही क्या? हाँ। तो मेरे से बड़ा ब्लॉग करोगे? काय म्हणता बहिणीजी? काय नाही निघायचे आता? निघू ना. पण रात्रीचे बहुत वाजले त्याची. पाहू शकता तुम्ही रात्रीचे वाजले भाई 11:30 वाजून राहिले आहे. बस 10-15 मिनिटं बाकी आहेत आणि आमच्या इकडे शूटर झोपला आहे आणि आमचे बाउन्सर कभी भी गरज लगे भाई बॉडीगार्ड तो भाई खड़े सामने पूरा तोड़ देंगे फोड़ देंगे पूरा मरोड़ देंगे. तो तुम ब्लॉग में बने रहा एंड तक के. जर आपल्या चॅनल आतापर्यंत कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा भाई. आता ब्लॉग तर डेली टाकायचा प्रयत्न करून राहिलो मी, बट पॉसिबल नाही होईल, पण हा ब्लॉग लॉंग होणार आहे. ठीक आहे, तर याचे पार्ट बनतील भाई. तर तुम्ही कंटिन्यू पूर्ण पार्ट चेकआउट कराल. ठीक आहे, तर कंटिन्यू करा. आता निघून राहिलो आम्ही. रेडी वेडी तर सब झाले आहे और चलते मिलते सीधा गाड़ी के पास. और हेवी ब्लॉगर क्या बोल रहे हैं, सब पैकिंग वैकिंग सब टाइट में हो चुकी है. तो चलो चलते अभी निकलते. मेरी जान पूरा चिकलदरा में पूरा चिकल में होली खेलेंगे. यशस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. आता झाली आमची गाडी थोडीशी खराब, काऊन की आमची मर्सिडीज होती का नाही त्या कारणात. मला एसीचा मोठा सवय काय ना. आता भाऊ तिकडे पाहून राहिला आपला टार्च लावलं. कसा वाटून राहिला भाऊ तिकडं? भूत आहे म्हणते मॅडम इकडं. हो भूत आहे, मला तर खूप भीती लागते. हा बोललो भाऊ. चला कंटिन्यू करा तुम्ही, आपण पाहू का विषय आहे. हॅलो मित्रांनो, एवढा मोठा किस्सा बघितल्यानंतर कोणाची पण फाटण पण एवढं काही अतिशय झालं आमच्या सोबत. आता हे बोलता नको ऍक्च्युली तर कसं आहे वहिनी वगैरे आहे ना, मी असं पहिल्यांदा हे घटना पाहिलं. कारण तो जो आहे ना तो एक माणूस आहे. तू हिमांशू, अरे नको थांबू इथं. युटर्न पाहतो मी युटर्न. अरे हिमांशू इथं थांबव. अरे नको इथं ये तिकडे नको चालू आपे. युटर्न पाहता हो. इथं थांबव. अरे नको थांबू रे यार. तुम्ही ऐका का नाही? थांबव इथं थांबव. मी पोट्टेला फोन लावतो, मी पोलिसला लावतो फोन. त्यांना फोन लावला आहे प्राची, तू काय टेन्शन नको घेऊ. आणि लंकेश भाऊ तुम्ही पण टेन्शन नका घेऊ. आता कसं आहे माहिती आहे का? तुला भीती वाटली होती बहुत हा इकडे दाखव माझ्याकडे कॅमेरा. अरे भूत तुम्हाला प्रॉपर तर दिसला नसेल, कारण तो हडबडीने आमच्या अंगावर आला. आणि actually मध्ये तो- तुझ्या अंगावर याच्या आधी पहिले माझ्या अंगावर किती आला जोरानं. अरे तो माई माणूस आहे. माणूस येते भूत आला असता एकट्याला दिसते तो. पण किती आवाज बेकार. नाही पण तू दिसून कसा राहिला. चेतनदा बस 2 मिनिटात येऊन राहिले. आम्ही पाहिला जवळून कसा दिसतो पाहिला का. अरे तो पुरा आला काय, किती रखत वखत लावला त्यानं. असा तो कुकू लावला त्यानं, आणि काळा काळाचा लावलाय ना. तर मित्रांनो बघा, असा एवढा मोठा किस्सा झाल्यावर आता मित्र आमचे बोलावलेले आहे. पाहू आता काय होते. तर पोलीस तर आपल्याला लपड्यात सापडून घेईल, समजलं. फोन लावला रे तू. हा फोन लावला मित्राने. येत आहे चेतनदा होता ना, चेतनदा येत होते. चेतनदा येत आहे. तर मित्रांनो आत्ता गाड्या दिसल्या आपल्याला. लंकेश भाऊ आतापर्यंत एक गाडी नाही आली भाऊ आपल्यासाठी. थांबू म्हणे, पण तोही थांबला नसता म्हटलं. तो थांबव म्हटलं का तू ना त्याले? मला म्हटलं ना थांबू. अरे एवढी. आणि मी माझ्या पुरा प्लॅन मारायच्या ह्याच्यात म्हटलं. कुठे महाराजाच्या जर का तुझ्या त्यानं काय वार त्याच्याकडे असताना हत्यार असेल तर काकेला असता आपण. पण असा किस्सा पहिले बार पाहिला. तुला कसं वाटलं? गाड्या गेल्या तर गाड्याच्या मागं जाऊन पण येतात. आता निघते का तू? आता कुठं तेव्हाच म्हणत होतो तुम्हाला, तर तुम्ही भेट यार. अरे लंकेश भाऊ तू आला असता तर तू तर आहे समजू शकता ना. तसा अरे विषय मी माया नाही, म्हणणं मला वाटला भाई पाय इकडे माझ्यासोबत जे माया बाउन्सर आहे ना तो माझ्यासोबत यायला कुठं बी तयार आहे. किट्टे तो डायरेक्ट अंगावर उरला. जर का त्याच्याकडे हत्यार असन, काही चाकू असन, काय असन, जर का त्यानं तर मित्रांनो आता माझे मित्र आहे ते येऊनच राहिले आहे. तर बहुतेक आला वाटते, बहुतेक एक गाडी दिसतात. पण हे बी गाडी बघा. थांब बस. अरे चेतनदा पुरा किस्सा झाला आमच्या सोबत. तिथं थांबलो आम्ही. कुठं असे हे करू राहिले ते. हे बघ तुम्हाला दाखवतो. कुठं तिकडं नाही आहे रे. आता तिकडं नाही आहे हिमांशू. इकडे ये तू गाडी जवळ. तू आता कुठंच नको जाऊ. अबे गाडी समोर घे, गाडी समोर. अरे व्हिडिओ दाखव त्याला इकडे माझ्याकडे दाखव. नाही व्हिडिओ दाखव. आता पहिले तुम्ही गाडीत बसा सगळेजण. नाही तू हे कॅमेरा पकड. तू गाडी नाही चेतनदा बसा पहिले. अरे बस आता पहिले. अबे चाल भाई, आता तू तरी चाल प्लीज. चाल सोबत तर चाल. इकडे अबे यार भावा चाल. जास्त लोक असतील. ते पा ते दिसून राहिला पूर्ण. चला पया आपण नाही पोयू. जाऊ दे लंकेश. दरवाजा लाव ना. पकड.
अबे त्याच्या गाडीच्या द्यायचं त्याच्या समोर जाणं पोंगाडे जा लवकर लवकर झालं हा ना खाऊन दे अरे मार त्याला मार मार प्रँक चूतिया बनाया तुमको। आमचा भाऊ आहे दीप नाईक. ए दीप नाईक अरे भाऊ किती बेला. तुम्हाला माहिती इन्व्हॉल्व होता तुम्ही होत्या ना इन्व्हॉल्व होत्या. हे बहुत बडा आहे भाई बहुत बडा सीन आहे भाई. इकडे बाय कसं वाटलं दादा फाटली पुरा खतरनाक. पाय ना भाई त्याचा लुकचा पाय यार. त्या लुक साठी 2 दिवसाची तयारी करायला लागली. अरे मला वाटलं आहे ना व्हिडिओ दाखवून व्हिडिओ काय नकली होता का. तर मित्रांनो बघा जोरात मारणार होतो यार मी बहुत. पुरं घाबरून टाकलं होतं दीपनं. खूप मेहनत केली म्हणजे आमच्यासाठी. तुला माहित नव्हता. आमची मेहनत बहुत 2 दिवसाची. आणि बघा व्हिडिओ दाखवला तर हे आहे भूत. तू व्हिडिओ एक वेळा कसं वाटलं ते सांग. छाती कशी वाटली. ओरिजिनल भूत आला धक आता. धक करता भाऊची छाती. नाही रे भाई हा माझी एवढी मला उलटा दरवाजा खोलून राहिला. हा समोर व्हिडिओ बनवते. वाह पण काही होतो. म्हणजे झाला आता. तर मित्रांनो बघा याने पहिले तू आता केलास ना. तर मित्रांनो किती घाबरला किती काय. आता मी एक आमच्या गावाकडे एक मांडवी म्हणून एक गाव आहे. त्या गावामध्ये पण असेच लोकांच्या गाड्या रोकू रोकू भाऊ जसा ज्या फ्लो मध्ये आता पाहू शकते असा आहे. आणि ज्या भूताचा पुरा एक केलं होता आणि बोंबलत होता भाई. तर मला तर पुरा अलगच वाटला. जो फील नाही मला भूताचा तर काय विषय नाही कारण भूत राहत नाही भाई. Real मध्ये मला पण भीती वाटत होती म्हटलं. मी म्हटलं आपला होय का नाही होय यार. मला पण भीती वाटत होती म्हटलं. एक वेळा तुम्ही याचा गेटअप बघा. गेटअप दाखवू गेटअप. वारंवार फोन गेटअप बघा गेटअप. फोन येत होते. तुला समजलं होतं का. वैभवला मला माहित होतं मी ते रिअल मध्ये विलो म्हटलं. थोडा थोडा हिंट आलता बट मला ऍक्च्युअली माहित नव्हतं कारण यांना पुरा प्रॉपर हा पांगर वंगर करून सणारी म्हणला. केस घिस लावून मीक वगैरे सब. थँक्यू. पोलीस आणि ते मी चेतन पोलीस आम्ही आता इथंच संपवतो. पोलीस ब्लॉग संपवतो. आता आपण मॉर्निंगला तिथं भेटू आपण चिखल धरा. तर भाऊ कसं वाटलं तुम्हाला भूताचा मधील तो तुम्ही बिलकुल कमेंट मध्ये सांगा. ते नेक्स्ट ब्लॉग मध्ये सांगणार आहे आम्ही. कारण की लंकेश भाऊची एकदम म्हणजे एकदम आठवण बघा तुम्ही लंकेश भाऊची कुठं नागपूर चालले नागपूर झालं ना ते हेच झालं दवाखाना. हेच होतं नागपूर. तर आम्ही सांगितलं होतं का याला नागपूरला जायचं आहे. पुऱ्या चुक्या पण आहे म्हणजे 2 दिवसाची प्लॅनिंग होती ना भाऊ. सगळे जण इन्व्हॉल्व होते. अभी यहाँ पर रुके हैं. कौन सा गाँव है भाई ये साला भूत बन के मेरे को डरा रहा था. पूरा वीडियो आपने स्टार्टिंग में देखा होगा. मैं वैभव भाई के पास से ले लूंगा अपने पास क्लिप. तुले कसं वाटलं रे व्या. बहुत मस्त. तुला काही मस्त वाटला. मी तर पहिले चेंबर वर फोन लावलो पण तो लागला नाही. काहून तर माहित नाही बट फाळ होती ना. पहिले ज्यानं मला जवळ होता घरी मला हिंड देवाचा प्रयत्न केला आहे ना. भूत दाखवून म्हणला बट मी ना त्या गोष्टीवर विश्वास नाही केलो. आणि घाटातून गाडी बंद करत मला वाटला का थोडा आहे काहीतरी झोल बट असा विश्वास नाही केला. यांना जायचं होतं याला जायचं होतं नागपूर जाणार होता. नागपूर काहीतरी ऍक्सिडेंट झाला असा तसा मला बहाणा बनवून मला चित्या बनवला. आणि हे आले बाई डायरेक्ट तिकडे घाटात भूत दाखवायले. घाटून गेली भावा. व्हिडिओ तर पुरा पाहिला असा स्टार्टिंग पासून पाहिला ना. लय शिवाय आणलो आले. चला भाई काही नाही काही विषय नाही मजा आली. आता इथं थोडं थांबलो आता चाय पाणी पितो. त्या वहिनी तिकडे का करू राहिल्या जी. हो वहिनी साहेब ब्लॉग मध्ये बोला का करू राहिला तिकडे. अरे बापरे त्या पहिले आपल्या खावाच्या पाहितील. किती तुम्ही त्यांच्या. तर ठीक है चहा वगैरह घेता बढ़िया पैकी और कंटिन्यू करते. चैनल को सब्सक्राइब करो भाई. क्या तबाही वाला सीन करा भाई ने. भाई के लिए एक लाइक तो बनता है.